शेजारीच बनला हैवान। चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार। 2 बहिणींची पाण्याच्या टाकीत टाकून हत्या। पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात गरीब कुटुंबाच्या 2 चिमुकल्या मुलींसोबत भयानक कृत्य घडले। 8 आणि 9 वर्षीय मुलींची परप्रांतीय आरोपी अजय दास या नराधमानं अत्याचार करून हत्या केली। आरोपी अजय दास पीडित कुटुंब राहत असलेल्या घराच्या वरच्या खोलीत भाड्यानं राहत होता। अजय दासनं या मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवलं। त्यातल्या एका मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। दुसऱ्या बहिणीनं ते पाहिल्यानं आपला गुन्हा कुणाला कळू नये म्हणून त्यानं दोन्ही बहिणींना पाण्याच्या टाकीत फेकून निर्घृण हत्या केली। हा प्रकार कळल्यावर परिसरात एकच खळबळ माजली आणि पळून जाणाऱ्या या नराधमाला पुणे पोलिसांनी अटक केली। एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे अशा प्रकारचा घडला। या संतापजनक घटनेनंतर नागरिकांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं। आरोपी अजय दासला फाशीची शिक्षा देणार नाही तोपर्यंत मुलींचा मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांनी नकार दिला। आमचे हे 2 लेकरं काल खेळत असताना काय नराधमांनी काल त्याच्यावर रेप करून त्यांचा हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं। अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही। आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं 24 तासात, चांगली गोष्ट, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन, पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा। तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा, महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल, त्यामुळे त्याचं जागेवर एन्काउंटर करा, तोपर्यंत हा भटकामुक्त समाज मागे हटणार नाही। आधी कल्याण, नंतर पुण्यातलं राजगुरुनगर। वासनांध गुन्हेगारांसाठी चिमुकल्या मुली हे सुरक्षित सावज ठरतात। मात्र अशा वाढत्या घटनांमुळे उंबऱ्याबाहेर आपली मुलगी सुरक्षित नाही असं वाटणाऱ्या तमाम पालकांना कायदा आणि खाकी खरंच आपल्या संरक्षणासाठी कमी पडतीये असंच वाटायला लागलंय। हेमंत चापुडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, खेड, पुणे।